हे मित्रांनो, मी तुमचा कार्तिक आहे. तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. तर आजची स्टार्ट झाले सकाळ सकाळी उठून मस्तपैकी आंघोळ करून रेडी झाले. कॉलेजचे कपडे घालून आणि आज बाहेरचा व्ह्यू बघा. मस्त ट्रेन पण येऊन गेली आता. तर सकाळच्या वाजल्यात 11. तर आज करूया आता जेवण. तर जेवणामध्ये काय काय ते तुम्हाला दाखवतो. आणि मित्रांनो, आज आहे आपला हाफ डे कॉलेजचा. तर आज 3:30 वाजता घरी येईल. तर मग 3:30 वाजता घरी आल्यावर मग आपण जाऊ 9 पायरीला. तुम्हाला मग 9 पायरीचा व्ह्यू पण देतो. तर जेवायला वाढले तर बघू. चला आता जेवायला काय काय. जेवणामध्ये बघा आज काय काय. चपाती, आलूचे पराठे आणि कोबीची भाजी. तर ह्याला मस्तपैकी खाऊ आणि मग भेटू डायरेक्ट तुम्हाला कॉलेजला जाताना. तर मस्तपैकी जेवण बंद झाले. तर आता निघूया सीधा कॉलेजसाठी आणि मग भेटूया तुम्हाला रिक्षामध्ये बसल्यावर. फायनली झाले आपले संध्याकाळ. तर आता पिऊया संध्याकाळची चहा. मस्तपैकी इथं ब्लॅक टी बनवले. ब्लॅक टी म्हणजे आपला काळा चहा आणि त्याच्यासोबत पिठावाले बिस्किट. या चहाचं आणि या बिस्किटचे तुम्ही कॉम्बिनेशन करू नाही शकत. एक नंबर टेस्टी लागतं, एकदम भारी. नॉट स्पॉन्सर, पण मी खातो म्हणून सांगतो. फायनली चहा पण पिऊन झाला. तर आता जाऊया सीधा खालती. खालती जाऊन तुम्हाला भेटतो. काय सामने बघा काय लिहिलंय. तर आलोय आपल्या गाडीपाशी आणि गाडी बघा किती कोपऱ्यात लावलं रे भाई साहब. ओ भाई खत्री. गाडीकडे एक दिवस आलो नाही तर बघा किती काय घाण हाल झाले रे मित्रांनो. हे बघा खालती काय हालत झाले भाई साहब. काल मम्मीने घेतलेली सुट्टी. काल मम्मी घरी होती. तर आज मी एक चक्कर मारायला खालती काय आलो. गाडीची काय हालत झाली. हे बघा पुढचं तर मी आता पाणी काढलंय. समोरचं बघा किती घाण झाले. पण दिसते ते आपल्या कॅमेराने नाही दिसत पहिली. दुसरी बात आता याला करूया मस्त क्लीन करून मग घरी जाऊ. बेस्ट. पहिलं तर सगळ्यात पाठचे सीट पुसून घेऊ. कपड्याला उचलू पहिलं तर. बघा घाण बघा. तर मित्रांनो, मी तर बोलतो पहिल्या सगळ्या सुक्या कपड्यांनी सगळी धूळ ना घाण बिन काढून घेऊ. नंतर मग ओल्या कपड्याने पुसून टाकू गाडी. म्हणजे काम पच्चीस होऊन जाईल. इथं पाठच्या पेक्षा घाण मारणार पुढीच आहे. छपरा होता बघा किती घाण आहे रे. वापस इधर जाना पड़ेगा. डोर खोलते हैं, आराम से उतरते हैं. भाई मैं तो अटक गया. निकलना. निकलो बाहर. फाइनली कपड़ा लेते हैं. वरती झाले पुरं साफ सुथरं. फक्त म्हणजे गाडी तर पुसली आता वल्ल्या कपड्या सुक्या कपड्यानी. तर आता कपडा वल्ला करायला जाऊया. नळ आहे बघा, तुम्हाला दिसत असेल समोरच नळ. कपड्याला करूया वल्ला आणि मग जाऊया. चुन घेऊ जाप. मेन तर हे आहे मित्रांनो. हे पण किती भारी आता साफ केल्यावरती दिसते बघा. सीट बीट सगळं. आणि सगळ्यात भारी तर गणपती बाप्पा मोरया. इनकी कृपा बने रहे हम पे. मला वाटतं बडा कपडा आणि एकदा वल्ला केला पाहिजे. म्हणजे आपले छपरा आहे ना आपल्या वरचा ते पुसून घेऊ. म्हणजे गाडीच क्लीन झाली. आणि ही काच आहे ना, ती काचीला पण मी पुसून घेऊ. काची आता एकदा वरचं पुसलं ना म्हणजे 10 वेळा येईल. भाई निकलूंगा की नाही वो भी पता नहीं है. रस्ता आलेला आहे वापस.
चलो चलते। पण मस्त साफ झाले। आता टाकूया आपल्या देवीवरती पाणी। इथं बघा केवढीशी बाबा इथं गाड्या केवढं दाबून लावलेत ना। मला तर वाटतंय या छपराची घाण माझ्या टी शर्टालाच लागली असेल पाठीमागून, काय सांगता नाही। ती घरी जाऊन चेक करूया। पाठीला टाकूया आता पाठी। आया जंगल। त्यातून जात होतो तर समोर बघा नळ चालू करून ठेवले आणि कोणी केले आता काय माहिती। तर आता करू आता बंद, काय माहिती बंद पण होते का नाही। चला ट्राय करूया। अरे हो जा बंद। नहीं हो रहा भाई, नहीं हो रहा नाही। मस्तपैकी संध्याकाळ। तर आज आपला पाण्याचा नंबर पण आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण टाकूया पाईप टाकू आणि मग भेटूया। मस्तपैकी पाणी पण झाले। पाणी भरून आता बसतो मस्तपैकी जेवायला। तर जेवायला काय काय ते तुम्हाला दाखवतो। आपल्याकडे डाळ भात आणि बटाट्याची भाजी। तर या ब्लॉगला आहे, ब्लॉग आवडला तर लाईक करा। भेटूया ना ब्लॉगमध्ये। तब केलं क्लीन झाले तर आता जाऊया सीधा घरी।